Morning student, today we discuss our 11th science physics of chapter number 2nd which is mathematical methods. आता जनरली मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, परत फिजिकल क्वांटिटीज बघायच्या आहे, बरोबर की नाही. पहिल्या चॅप्टरमध्ये काय बघितलं होतं आपण, फिजिकल क्वांटिटीज बघितलं होतं आणि त्यांचे काय मेजरमेंट. बट जे काय मेजरमेंट असणार आहे, डिस्क्रिप्शन असणार आहे, ते कशाच्या आधारावर केलं होतं आपण, SI युनिट्स, डायमेन्शन आणि काय मॅग्निट्यूडवरनं. बट फिजिकल क्वांटिटीज काही अशाही असू शकता की त्या कशावरती डिपेंड असू शकता, डिरेक्शनवरती डिपेंड असू शकता. आणि ज्या फिजिकल क्वांटिटी डिरेक्शनवरती डिपेंड असतात त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे, मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला तो स्टडी करायचा आहे, वेक्टर क्वांटिटी आणि त्यांचे टाईप्स, बरोबर. मग सगळ्यात पहिल्यांदी स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी दोघांमध्ये काय फरक आहे आपण ते बघूया. ठीक आहे, आता स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, स्केलर क्वांटिटी द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. ज्या क्वांटिटीला फक्त आणि फक्त काय असेल, मॅग्निट्यूड असेल. म्हणजेच काय, सपोज आपल्याला एखादं डिस्टन्स दिलं असेल, डिस्टन्स किती दिलं असेल, 10 सेंटीमीटर, बरोबर. बट 10 सेंटीमीटर हे डिस्टन्स लेफ्ट टू राईट दिलं आहे किंवा राईट टू लेफ्ट दिलं आहे माहिती आपल्याला नाही. म्हणजेच काय, 10 सेंटीमीटर ही आपल्यासाठी काय झाली, मॅग्निट्यूड झाली. डिरेक्शन माहिती आपल्याला नाही माहिती आहे. म्हणजेच काय, जी क्वांटिटी फक्त कशावरती डिपेंड असेल, मॅग्निट्यूडवरती डिपेंड असेल, त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणणार आपण, स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, मग आता बघूया वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं, द क्वांटिटी विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. ठीक आहे, जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी, कम्प्लिटली डिस्क्रिप्शनसाठी काय गरजेची असेल, आपल्याला मॅग्निट्यूड पण असेल आणि काय डिरेक्शन पण माहिती असेल. सपोज 10 सेंटीमीटर हे डिस्टन्स आपल्याला A टू B दिलेलं असेल. म्हणजेच काय, A पॉईंट टू B पॉईंट डिस्टन्स किती असेल आपल्याकडे, 10 सेंटीमीटर. म्हणजेच काय, 10 सेंटीमीटर ही आपल्यासाठी काय झाली, मॅग्निट्यूड झाली. आणि A टू B ही आपल्यासाठी काय झाली, डिरेक्शन्स. म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण असेल आणि काय असेल, डिरेक्शन पण असेल, ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपल्यासाठी काय, वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय, की ज्या काय वेक्टर क्वांटिटी असणार आहे ॲज पर द डिरेक्शन, त्यांची मॅग्निट्यूड पण काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, सपोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ऑलवेज डिरेक्टेड कुठे असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच काय, एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला अपवर्ड डिरेक्शनकडनं कुठे आणायचं असेल, डाऊनवर्ड डिरेक्शनकडे. एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करायची गरज आहे नाही, पण त्याच ऑब्जेक्टला डाऊनवर्डकडनं कुठे न्यायचं असेल, आपल्याला अपवर्डकडे न्यायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला एक्सेस फोर्स अप्लाइड करावं लागेल. म्हणजेच काय, ॲज पर द डिरेक्शन, ॲज पर द डिरेक्शन जी काय फिजिकल क्वांटिटी असणार आहे तिची मॅग्निट्यूड मे बी काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. आणि अशाच वेक्टर क्वांटिटीचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. सपोज एखादी वेक्टर क्वांटिटी दिली असेल तुम्हाला, बरोबर. मग ती वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट कशाने करणार तुम्ही, ABC लाईक, बरोबर. म्हणजेच काय, जे काही अल्फाबेट असणार आहे ते कुठलेही अल्फाबेट आपण काय इंडिकेट करण्यासाठी यूज करू शकतो, वेक्टर क्वांटिटी. फक्त इंडिकेट करताना काय करणार आपण, जो काही वेक्टर दिला असेल त्या वेक्टरच्या हेडवरती काय एक सेगमेंट और काय ॲरो, बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त असा सेगमेंट दाखवत असाल तरी बी काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. किंवा बीच्या हेडवरती काय दाखवत असाल तुम्ही, ॲरो. म्हणजेच काय, बी वेक्टर आणि दिस ॲरो रिप्रेझेंट द वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय, वेक्टर कॅन बी represented by a directed line segment or by an arrow. एखादी डिरेक्टेड सेगमेंट लाईन आपण दाखवत असेल, लाईक A टू B. म्हणजे A टू B हे काय झालं आपल्यासाठी, डिस्टन्स, डिरेक्शन. म्हणून काय, AB इज ए वेक्टर क्वांटिटी. सपोज जी काही मॅग्निट्यूड दिली असेल ती मॅग्निट्यूड आणि A टू B काय आपल्यासाठी डिरेक्शन. म्हणजेच काय, लाईन, सेगमेंट. किंवा यासाठी आपण कुठला एखादा अल्फाबेट यूज केला लाईक P तर काय म्हणणार आपण, P इज ए वेक्टर क्वांटिटी लाईक वेक्टर P. काय डाऊट होता इथपर्यंत, ठीक आहे. मग आता जे काही वेक्टर क्वांटिटी असणार आहे, जे काही वेक्टर असणार आहे ते वेक्टरचे आपण काय स्टडी करूया, टाईप्स स्टडी करूया, बरोबर. आता वेक्टर क्वांटिटीसाठी नंबर ऑफ टाईप्स दिले आपल्याला, बघूया त्यातला पहिला टाईप्स ऑफ वेक्टर. त्यामध्ये फर्स्ट झिरो वेक्टर. शब्दातच अर्थ आहे झिरो वेक्टर. वेक्टर आहे याचा अर्थ काय असायला पाहिजे, डिरेक्शन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, डिरेक्शन.
बट झिरो काय, झिरो इज ए मॅग्निट्यूड, म्हणजेच काय तो ऑब्जेक्ट स्वतः कुठे मूव्ह होत असेल का, नाही, तो एकाच जागेवरनं काय मेन्शन करत असेल, डिरेक्शन मेन्शन करत असेल, तर त्या वेक्टरला काय म्हणणार आपण, झिरो वेक्टर. म्हणजेच काय, अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, काय, झिरो मॅग्निट्यूड विथ ए पर्टिक्युलर डिरेक्शन. मॅग्निट्यूड किती असणार आहे, झिरो असणार आहे, बट काहीतरी काय दाखवत असेल, डिरेक्शन दाखवत असेल, अशा वेक्टरला काय म्हणणार आपण, झिरो वेक्टर. एखादा एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, बरोबर. रस्त्याच्या कडेला असणारा बोर्ड की जो आपल्याला डिफरंट लोकेशन दाखवत असतो, त्या डिफरंट लोकेशनची काय दाखवत असतो, डिरेक्शन दाखवत असतो, बरोबर की नाही, लाईक ए ॲरो. बट तो बोर्ड स्वतः मूव्ह होणार आहे का, नाही, म्हणजे बोर्ड आहे तिथेच आहे, याचा अर्थ मॅग्निट्यूड किती झाली, झिरो. बट तो काहीतरी डिरेक्शन काय करत असेल, मेन्शन करत असेल, ती डिरेक्शन, बरोबर, म्हणजे आपल्याला काय मिळाली, इथे डिरेक्शन मिळाली, मॅग्निट्यूड किती मिळाली, झिरो मिळाली. मग अशा टाईपचा जो काही वेक्टर असेल त्या वेक्टरला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. A vector having zero magnitude with a particular direction called as zero vector. ठीक आहे. आता नेक्स्ट वेक्टरचा टाइप बघूया, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. आता रिझल्टंट शब्दामध्येच अर्थ आहे रिझल्ट. रिझल्ट म्हणजे काय, जे काही नंबर ऑफ ऑपरेशन आपण काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे, त्याचं फायनलायझेशन म्हणजे काय म्हणतो आपण, रिझल्ट, बरोबर की नाही. मग आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, ज्यावेळेस एखाद्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ वेक्टर काय करत असेल, वर्क करत असेल, आणि त्या वेक्टरचं जे काही फायनल वर्क असणार आहे ते फायनल वर्क म्हणजे आपल्यासाठी काय, रिझल्टंट वेक्टर. एक एक्झाम्पल बघूया. सपोज ए वेक्टर किती सेंटीमीटर असेल, 5 सेंटीमीटर असेल, बी वेक्टर किती असेल, 7 सेंटीमीटर असेल, आणि या दोघांचं मिळून वर किती असेल, 12 सेंटीमीटर. तर वेक्टर सी हा वेक्टर ए आणि वेक्टर बी चा काय असायला पाहिजे, रिझल्टंट वेक्टर. सी ला काय म्हणणार आपण, ए आणि बी चा काय म्हणणार, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे काय, जो काही सी वेक्टर असणार आहे, जो काही सी वेक्टर असणार आहे तो वेक्टर ए आणि वेक्टर बी दोघं मिळून जे काही वर्क परफॉर्म करत होते, दोघं मिळून जे काही वर्क परफॉर्म करत होते, हा एकटा त्या दोघांनी वर्क काय करेल, परफॉर्म करेल. म्हणजेच काय बघा, ए 5 सेंटीमीटर, बी किती 7, 5 + 7 12, आणि सी एकटा किती वर्क परफॉर्म करतोय, 12 सेंटीमीटर. म्हणजेच काय, रिझल्टंट वेक्टर इज ऑलवेज सिंगल वेक्टर. रिझल्टंट वेक्टर हा नेहमी कसा असायला पाहिजे, सिंगल वेक्टर. आणि तो सिंगल वेक्टर काय करेल, सिस्टीममध्ये जे काही नंबर ऑफ वेक्टर असणार आहे त्या नंबर ऑफ वेक्टरचं तो एकटाच काय करणार आहे, वर्क परफॉर्म करेल. आणि जर तो रिमेनिंग वेक्टर इतकं वर्क काय करत असेल, परफॉर्म करत असेल, तर त्या वेक्टरला काय म्हणणार आपण, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. मग आता प्रॉपर डेफिनेशन बघूया आपण. द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर, the resultant of 2 or more vector is a single vector. मगाशी सांगितल्याप्रमाणेच काय, जे काही रिझल्टंट वेक्टर असणार आहे, रिझल्टंट वेक्टर ऑलवेज कसा असणार आहे, सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल वेक्टर टुगेदर. मगाशी सांगितल्याप्रमाणेच काय, जे काही सिस्टीममध्ये असणारे नंबर ऑफ वेक्टर एकत्र येऊन जे काही काम करत असेल ते काम एकटा सिंगल वेक्टर काय करत असेल, परफॉर्म करत असेल, तर त्या सिंगल वेक्टरला काय म्हणणार आपण, रिझल्टंट वेक्टर. म्हणजेच काय, दोन गोष्टी रिझल्टंट वेक्टरसाठी लक्षामध्ये ठेवाल. काय, रिझल्टंट वेक्टर इज ए सिंगल वेक्टर. रिझल्टंट वेक्टर इज ऑलवेज सिंगल वेक्टर अँड विच प्रोड्युसेस सेम इफेक्ट प्रोड्यूस बाय ऑल वेक्टर टुगेदर. नंबर ऑफ वेक्टरचं जे काही काम असेल तो रिझल्टंट वेक्टर एकटाच करत असेल, तर त्या वेक्टरला काय म्हणायचं आता, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. थर्ड टाईपकडे जाऊया. आपल्या निगेटिव्ह वेक्टर शब्दामध्येच अर्थ दिसतोय. निगेटिव्ह म्हणजेच काय, अपोजिट वेक्टर. सपोज एखादा वेक्टर दिला असेल, लाईक वेक्टर ए, लाईक दिस, बरोबर. तर बी हा वेक्टर ए चा निगेटिव्ह वेक्टर असेल तर त्याची डिरेक्शन वेक्टर ए च्या कशी असायला पाहिजे, अपोजिट असायला पाहिजे. मे बी मॅग्निट्यूड सेम असेल, मे बी मॅग्निट्यूड डिफरंट असेल. मॅग्निट्यूडनुसार वेक्टरचा टाईप आपण क्लासिफाय करणार नाही. कशावरनं, डिरेक्शनवरनं. मग वेक्टर ए ची जी काही डिरेक्शन असणार आहे त्या डिरेक्शनच्या एक्झॅक्ट वेक्टर बी ची डिरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल, तर वेक्टर बी हा वेक्टर ए चा काय झाला, निगेटिव्ह वेक्टर और अपोजिट वेक्टर. बघूया मग आता डेफिनेशन. अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए
गिवन वेक्टर इज ए वेक्टर. सिम्पली सपोज काय म्हटलं होतं आपण, वेक्टर ए चा निगेटिव्ह वेक्टर कोण असेल, बी. तर बी पण काय असायला पाहिजे, वेक्टर ऑफ द सेम मॅग्निट्यूड. मे बी मॅग्निट्यूड कशी असेल, सेम असेल, बट व्हॉट, डिरेक्शन इज अपोजिट टू दॅट द गिवन वेक्टर. म्हणजेच काय, जो काही निगेटिव्ह वेक्टर असेल, निगेटिव्ह वेक्टर इज ए वेक्टर ऑफ द सेम मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कशी असेल, सेम असेल, बट डिरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल. लाईक सपोज आपल्याला एक वेक्टर दिलाय, सपोज वेक्टर ए किती दिलाय, 5 सेंटीमीटर. बरोबर. आता याचा निगेटिव्ह वेक्टर आपण ड्रॉ करूया. काय, तो पण किती असायला पाहिजे, 5 सेंटीमीटर. म्हणजे काय, सेम मॅग्निट्यूड, बट याची डिरेक्शन कशी दिसते आपल्याला, लेफ्ट टू राईट दिसते. म्हणजे दुसरा निगेटिव्ह वेक्टर जो असेल त्याची डिरेक्शन कशी असेल, राईट टू लेफ्ट. म्हणजेच काय, अपोजिट. मॅग्निट्यूड कशी सेम, बट डिरेक्शन कशी दिसते आपल्याला, अपोजिट दिसते. म्हणजे वेक्टर बी हा वेक्टर ए चा काय असेल, निगेटिव्ह वेक्टर. काय असेल, निगेटिव्ह वेक्टर. काय डाऊट आता इथपर्यंत? ठीक आहे. पुढच्या टाइप्सकडे जाऊया. पुढचा टाइप दिला आपल्याला काय, इक्वल वेक्टर. ठीक आहे. आता इक्वल वेक्टर कशाला म्हणणार बरं, इक्वल शब्दातच अर्थ दिसतोय, मॅग्निट्यूड तर सेम असेल, नो प्रॉब्लेम, बट डिरेक्शन पण कशी असेल, डिरेक्शन इक्वल नाही, डिरेक्शन कशी असेल, सेम असेल. म्हणजेच काय, अ वेक्टर किंवा काय, टू वेक्टर आर सेड टू बी इक्वल. जर दोन वेक्टर कसे असतील, इक्वल असेल. कधी, इफ अँड ओनली इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. म्हणजेच काय, जर दोन वेक्टर सपोज वेक्टर ए अँड वेक्टर बी कसे असतील, इक्वल वेक्टर असेल, तर दोघांची ही मॅग्निट्यूड किती असायला पाहिजे, सेम. म्हणजेच काय, 5 सेंटीमीटर. सपोज याची पण किती असेल, 5 सेंटीमीटर. आणि दोघांची पण डिरेक्शन कशी असेल, सेम असेल. म्हणजेच काय, टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच काय, सेम डिरेक्शन आणि काय, सेम मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, इफ टू वेक्टर आर सेड टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ. एकाच कंडिशन मध्ये, कधी, ज्या वेळेस दोघांची ही मॅग्निट्यूड आणि दोघांची पण काय, डिरेक्शन कशी असेल, सेम असेल. अशा दोन वेक्टरला एकमेकाचे काय म्हणणार आपण, इक्वल वेक्टर. Two or more vector are said to be equal if and only if they have same magnitude and direction. ठीक आहे. नेक्स्ट टाइप कडे जाऊया. टाइप नंबर 5, पोझिशन वेक्टर. शब्दामध्येच आपल्याला काय दिसतोय, अर्थ दिसतोय. कशाला म्हणणार बरं पोझिशन वेक्टर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, कुठलाही पॉइंट जर सिस्टीम मध्ये प्रेझेंट असेल, सिस्टीममध्ये जर प्रेझेंट असेल, तर त्याची पोझिशन काय करू शकतो आपण, फाइंड आउट करू शकतो. मॅथमॅटिक्समध्ये बघितलं आपण की पोझिशन कशावरनं फाइंड आउट करू शकतो आपण, कॉर्डिनेट सिस्टीमवरनं. जे काही कॉर्डिनेट दिले असेल आपल्याला, काय, एक्स कॉर्डिनेट आणि काय, वाय कॉर्डिनेट, किंवा 3 डायमेन्शनल असेल तर काय घेतो आपण, झेड कॉर्डिनेट. सपोज एखादा पॉईंट आपल्याला माहिती असेल, त्या पॉईंटची पोझिशनसाठी आपण काय कॅल्क्युलेट करणार, पहिल्यांदा सपोज पॉईंट पी दिला असेल आपल्याला, काय दिलेलं असेल, पॉईंट पी. तर ह्या पी पॉईंटचे जे काही कॉर्डिनेट असणार आहे, ते कॉर्डिनेट कसे कॅल्क्युलेट करणार आपण, एक्स कॉर्डिनेट, त्यानंतर काय, वाय कॉर्डिनेट आणि त्यानंतर काय, झेड कॉर्डिनेट. म्हणजेच काय, पोझिशन वेक्टर हा कसा ड्रॉ करणार, मग ओरिजिन पासनं पीची जी काही पोझिशन असणार आहे, ती पोझिशन म्हणजे आपल्यासाठी काय, पोझिशन वेक्टर. आपल्यासाठी काय असेल, पोझिशन वेक्टर. मग बघा आता डिटेलमध्ये आपण बघूया. जो काही पॉईंट किंवा जो काही ऑब्जेक्ट सिस्टीममध्ये काय असेल, प्रेझेंट असेल, त्या सिस्टीममध्ये त्याची जी काही पोझिशन असणार आहे, ती पोझिशन बाय युजिंग कॉर्डिनेट आपण काय करत असेल, मेन्शन करत असेल, तर त्या वेक्टरला काय म्हणायचं, पोझिशन वेक्टर. वेक्टर. ठीक आहे. प्रॉपर डेफिनेशन बघूया आपण. अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन of a particle at a point with respect to the origin of a chosen coordinate system is called as position vector of the particle. सिंपल. ज्या पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ केली त्याच पद्धतीने. सगळ्यात महत्त्वाची, जर सिस्टीममध्ये काय प्रेझेंट असेल, एखादा पार्टिकल प्रेझेंट असेल, सपोज ज्या पॉईंटला तो प्रेझेंट असेल, तो पॉईंट काय घेतलाय आपण, पी पॉईंट घेतलाय. बरोबर. मग आता पी पॉईंट कुठे असणार आहे याचे काय फाइंड आउट करायचे आपल्याला, पोझिशन. ती पोझिशन कशाच्या रिस्पेक्टमध्ये कॅल्क्युलेट करणार आपण, ओरिजिनच्या.
बरोबर ना. कुठलाही डिस्टन्स असेल स्टार्ट कुठनं करणार आपण ओरिजिनपासनं. स्टार्ट कुठनं कसं करणार ओरिजिन. मग ओरिजिनपासनं जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या पॉईंटचे काय पाहिजे कॉर्डिनेट. कुठले कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट आणि काय झेड कॉर्डिनेट. त्या कॉर्डिनेटनुसार तो पॉईंट आपण काय करणार फिक्स करणार. मग ओरिजिनपासनं त्या पॉईंटपर्यंत ड्रॉ करणारा वेक्टर म्हणजे त्या पॉईंटचे काय दाखवेल आपल्याला पोझिशन दाखवेल आणि त्या पोझिशनलाच काय म्हणणार आपण पोझिशन वेक्टर. अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ऑफ ए चूजन कोऑर्डिनेट सिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचे काय कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट अँड लास्ट 6 नंबर टाइम्स दिले आपल्याला कुठला युनिट वेक्टर. कशाला म्हणायचं युनिट वेक्टर. युनिट म्हणजे काय इट्स अ मॅग्निट्यूड. बरोबर. सपोज एखादी लेंथ असेल ती युनिट मॅग्निट्यूड काय असेल लेंथची मे बी 1 सेंटीमीटर असेल मे बी 1 मीटर असेल मे बी 1 किलोमीटर असेल 1च्या फॉर्ममध्ये म्हणून त्याला काय म्हणायचं युनिट वेक्टर. मग आता युनिट वेक्टर कशाला म्हणायचं प्रॉपर डेफिनेशन बघूया. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड किती असेल युनिट असेल बट इन ए गिवन डिरेक्शन. जी काय मॅग्निट्यूड असेल युनिट असून द्या काही फरक पडत नाही पण त्या मॅग्निट्यूडसाठी तो काहीतरी डिरेक्शन काय करत असेल मेन्शन करत असेल तर त्या वेक्टरला काय म्हणणार आपण युनिट वेक्टर. त्या वेक्टरला काय म्हणणार आपण युनिट वेक्टर. मे बी तो वेक्टर पी असू शकतो मे बी वेक्टर क्यू असू शकतो. का जी काय मॅग्निट्यूड असेल ते मॅग्निट्यूड किती घेऊया आपण युनिट घेऊया बट जी काही मॅग्निट्यूड असेल त्या मॅग्निट्यूडनुसार तो काय दाखवत असेल डिरेक्शन दाखवत असेल तर त्याला काय म्हणणार आपण युनिट वेक्टर. ठीक आहे. मग टोटल वेक्टरचे किती टाइप्स बघितले आपण 6 टाइप्स बघितले. पहिला कुठला टाइप्स बघितला आपण झिरो वेक्टर. झिरो वेक्टर कशाला म्हटलं ज्या वेक्टरचे मॅग्निट्यूड किती असेल 0 असेल बट काहीतरी तो डिरेक्शन दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं झिरो वेक्टर. त्यानंतर काय बघितलं आपण रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर इज ए सिंगल वेक्टर which produce the same effect produced by all vector together. जे काही नंबर ऑफ वेक्टर असणार आहे ते जे काही काम करत असेल त्या सर्वांचं मिळून काम कोण करत असेल आपला सिंगल वेक्टर. तर त्या सिंगल वेक्टरला काय म्हणणार आपण रिझल्टंट वेक्टर. त्यानंतर काय बघितलं आपण अपोजिट वेक्टर बघितला. 3 टाइप्स. अपोजिट म्हणजे काय मे बी मॅग्निट्यूड कशी असेल सेम असेल बट डिरेक्शन कशी असेल अपोजिट असेल तर त्या 2 वेक्टरला काय म्हणणार आपण अपोजिट वेक्टर ऑर निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतर काय बघितलं आपण इक्वल वेक्टर. कशाला म्हणायचं इक्वल वेक्टर ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन कशी असेल सेम असेल तर आणि तरच त्या 2 वेक्टरला काय म्हणणार आपण इक्वल वेक्टर. त्यानंतर काय बघितलं आपण पोझिशन वेक्टर. बाय युजिंग कोऑर्डिनेट सिस्टीम एखाद्या पार्टिकलचा पॉइंटची पोझिशन जर आपण मेन्शन करत असेल किंवा दाखवू शकत असेल तर त्या पोझिशनला काय म्हणणार आपण पोझिशन वेक्टर. आणि लास्टला काय युनिट वेक्टर. मॅग्निट्यूड मे बी युनिट बट इन ए गिवन डिरेक्शन. जी काही युनिट मॅग्निट्यूड असेल कमीत कमी असेल बट काहीतरी काय दाखवत असेल डिरेक्शन दाखवत असेल तर त्या वेक्टरला काय म्हणणार आपण युनिट वेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट जे काही वेक्टरचे ऑपरेशन असणार आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन लाईक ॲडिशन लाईक सबस्ट्रॅक्शन अँड लाईक मल्टिप्लिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. थँक्यू.